कोजागिरी निमित्त भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। आजच्या या चर्चा बैठकीत सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुनदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष संजयजी एमके साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय चरडे साहेब, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक कार्यकर्ते, आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व सेवक बांधव, आई बहिणी, लहान थोर मंडळी, सर्वांना माझा नमस्कार। या मार्गामध्ये सुखासुखी कोणी आला नाही। जर सुखासुखी कोणी आला असेल तर तो स्वार्थी आहे, तो बाबाचा सेवक होऊ शकत नाही। कारण बाबाची क्रिया, जो दुःखी आहे, दुःखाने बरबटलेला आहे, तोच खरा सेवक। जर हे समजलं तर आपल्याला सगळी क्रिया समजेल। कारण बाबांनी भगवंताला जेव्हा प्राप्त केलं तेव्हा बाबांनी किती परिश्रम केले, बाबांनी भगवंताला कसं ओळखलं हे आपण समजू शकत नाही। यापूर्वीची जर आपण इतिहास पाहिला, ज्यांनी भगवंताची प्राप्ती केली तो संसार सोडून पहाडामध्ये, वनामध्ये जाऊन बसला। परंतु बाबांनी संसारात राहून संसार साधून परमार्थ साधला। ही क्रिया आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही। मी या मार्गाशी जुळलो नाही। माझे वडील, माझं वय 10-11 वर्षाचं असताना 1975 मध्ये या मार्गाशी जुळले। 720 सेवक नंबर। माझ्या वडिलांना, माझ्या काकाला, राऊत गुरुजीला भजनाचा छंद होता, म्हणून भजनाच्या छंदापायी बाबाशी जुळले। माझे वडील, माझ्या घरी भुताटकी होती। आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोपालकाला व्हायचा, सर्व देवाची पूजा व्हायची। परंतु या मार्गात नसतानाही आम्ही देव मानत होतो, तेव्हा तो देव आम्हाला मदत करत नव्हता। काय काय विनवणी करत होतो, कशी आरती म्हणत होतो, तरीही भगवंत आपली ऐकत नव्हता। पण या मार्गाची क्रिया, बाबाच्या कृपेमुळे आपल्याला भगवंताचे गुण समजले। या मार्गात आल्यानंतर तो देव तोच। जेव्हा मी या मार्गात नव्हतो तेव्हाही आम्ही त्या भगवंताला मानत होतो आणि त्याच भगवंताला आजही मानतो। कारण शक्ती एकच आहे, ती निराकार आहे आणि सर्वव्यापी आहे। परंतु तेव्हा आम्हाला ती मदत करत नव्हती, तेव्हा ती भूताच्या रूपाने त्रास देत होती। आणि बाबांनी सांगितलं की हा भूत कसा शांत होतो। बाबांनी कधी कोणाचा अपमान का केला नाही, कारण प्रत्येकामध्ये बाबांनी भगवान पाहिला। म्हणून बाबांनी कधी कोणाचा अनादर केला नाही। ही क्रिया खूप कठीण आहे। या कोजागिरीची सुरुवात दीपाळा परिसरातले कडू साहेब हे मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील, त्यांना विनंती करतो। या कोजागिरीची सुरुवात बाजीरावजी माटे, बाबांचे 3ऱ्या क्रमांकाचे सेवक, यांच्यापासून झाली। त्यावेळेस बाजीराव माटे कंदील लावण्याचा व्यवसाय करायचे, कारण तेव्हा इलेक्ट्रिक नव्हती आणि नुसत्या कंदील लावण्यानं त्यांचं प्रापंचिक जीवन साधत नव्हतं। म्हणून त्यांनी बाबासमोर प्रश्न ठेवला। बाबा म्हणे याच्याने माझं काहीच होत नाही तर काय करू। बाबा म्हणे तुला कोणता व्यवसायाचा अनुभव आहे, तो व्यवसाय करशील तर तुझं जीवन साधल। बाबा म्हणे मला
दुधाचा व्यवसायाचा अनुभव आहे तर ठीक आहे म्हणे, परंतु माझ्याजवळ पैसे नाही म्हणे. ठीक आहे, पाहू म्हणे. आणि बाजीरावजी माटे यांनी म्हस घेण्याचा विचार पक्का केला आणि बाबाला सांगितलं. बाबाने माझ्याजवळ पैसे कमी आहे आणि मला जर तुम्ही थोडी मदत केली तर आपण एखादी म्हस घेतली तर मी सुरुवात करू शकतो धंद्याला. ठीक आहे म्हणे. बाबाने तुम्ही चला, मी आपल्या मर्जीनं नाही घेत, तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा बाबा आणि बाजीराव माटे मिरची बाजारला आले. तिथं आयुर्वेदिक कॉलेज लेआउटला त्या ठिकाणी बैल बाजार भरत होता. त्या बाजारामध्ये खूप फिरले. त्यांच्याजवळ जितका पैसा होता तेवढ्या पैशामध्ये म्हस मिळत नव्हती. त्यांच्याजवळ पैसे कमी होते आणि चांगल्या प्रकारची म्हस घ्यायसाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागत होते. बाबा आणि ते विचार करत होते की आपण कोणती म्हस घ्यायला पाहिजे. सगळं पाहिल्यानंतर एका ठिकाणी त्यांच्या बजेटमध्ये बसणारी म्हस होती, पण तिच्या संपूर्ण अंगाला शेणाने माखलं होतं. ती लक्षात येत नव्हती की म्हस चांगली आहे की कशी आहे. एवढ्या पैशात फक्त तीच म्हस भेटत होती. म्हणून बाबांनी म्हटलं की आपल्याला हीच म्हस घेऊ. बाबाने ही म्हस मरकुडी आहे, कशी आहे, तू काही चिंता करू नको म्हणे, हे घेऊन घेऊ आपण, आपल्या बजेटमध्ये ही बसते, बाकी भगवंताला सांग. ती म्हस घेतली, घरी आणली. घरी आणल्यानंतर जेव्हा त्या म्हशीला त्यांनी पाण्याने धुतलं आणि त्याच्या अंगातलं शेण बाजूला निघालं तेव्हा तिच्या अंगावर जे फोड होते ते क्लिअर दिसत होते. संपूर्ण अंगाला फोड होते. जेव्हा धुवून पाण्याने साफ केलं तेव्हा ते म्हणे, बाबा तुम्ही मला कशी म्हस घेऊन दिली. काय म्हणते बाजीरावजी, बाबाने मला काही समजत नाही म्हणे, बाबा मला कशी म्हस घेऊन दिली, ही कोण हे कराल म्हणे. बाबा बसले. बाबा म्हणे, ठीक आहे, तू चिंता नको करू. तू म्हणे एक काम कर, चांगलं धुतल्यावर आता पुस म्हणे आणि पुसून हवनाची रक्षा आणि खोबऱ्याचं तेल आणि हवनाची रक्षा लाव म्हणे त्या दुखावर. त्यांनी लावलं. लावल्यानंतर त्या म्हशीमध्ये फरक आला आणि जेव्हा ती म्हस दूध दुभती झाली तेव्हा त्या म्हशीनं 7 ते 8 लिटर दूध दिलं आणि त्याचा व्यवसाय वाढू लागला. तेव्हा म्हणते, बाबा तुम्ही जे निर्णय घेतला तो बरोबर होता. पहिले समजत नाही आपल्याला, कारण दैवी घडामोडीच अशा आहेत. कारण ती लवकर सिद्ध होत नाही, ती सिद्ध व्हायला वेळ लागते, तेवढा वेळ घ्यावा लागते. त्याचा व्यवसाय वाढला. बाबा म्हणे, दुधात एक थेंब पाणी नको टाकू. त्याची महती संपूर्ण एरियामध्ये पसरली. शांतीनगर एरियामध्ये त्याचं नाव झालं की फक्त याच ठिकाणी बिना पाण्याचं दूध मिळते. त्याची महती ऐकून लोक त्या ठिकाणी यायला लागले आणि त्याचा व्यवसाय वाढला. मग एकापासून 4 म्हशी झाल्या आणि तो वाढतच गेला. आता तो काय म्हणते बाबाला, बाबा माझ्याकडे दूध घ्यायला या. बाबा म्हणे, वेळ येईल, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुमच्याकडे येईल. आणि कोजागिरीचं निमित्त साधलं. कारण त्यावेळेस फक्त एकच कार्यक्रम व्हायचा, एक चर्चा बैठक आणि षष्टीच्या आदल्या दिवशी प्रोग्राम व्हायचा फक्त, जो आपण आजही करतो षष्टीच्या आदल्या दिवशी. तेव्हा आता आपण बरेच कार्यक्रम होते, तेव्हा कार्यक्रम होत नव्हते. तो निमित्त साधला आणि कोजागिरीच्या निमित्तानं बाजीरावजी माटे यांच्या घरापासून सुरुवात झाली. कोजागिरीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा बैठक, ती पहिली कोजागिरी. आता सगळं वाढलं पण त्याचा व्यवसाय हा त्याच्या पत्नीला आवडत नव्हता. हा सकाळी उठायचा, पहाटे 4:30-5 वाजता गोठा साफ करायचा, आंघोळ करायची, दूध धुवायचं. परंतु त्याची पत्नी उठत नव्हती, कारण तिला हा व्यवसाय आवडत नव्हता. तिला हे खूप चीड होती या गोष्टीची. ती विरोध करत होती आणि याच्यामुळे त्यांचं भांडण होत होतं. तिला बाबांनी पण समजवलं. बाजीराव माटेंनी बाबाला सांगितलं, बाबांनी तिलाही समजवलं. तिनं ऐकलं, बाबाला होच म्हणे. पण घरी गेली की तिला ते आवडत नव्हतं.
असं करता करता त्यांचा राग वाढला आणि रागाच्या भरामध्ये हा दूध घेऊन दूध वाटायला गेला आणि त्या बाईनी सकाळी 6-7 वाजताच्या दरम्यान 2 लिटर मातीचं तेल आपल्या अंगावर टाकलं. किती? 2 लिटर मातीचं तेल आपल्या अंगावर टाकलं आणि बाबाच्या प्रतिमेसमोर बसली आणि ती डब्बीची काडी उगारायला लागली. पहिली काडी विजली, दुसरी विजली, तिसरी विजली, मर्यादा तुटली आणि ती बाई चौथ्या काडीला पेटली. पूर्ण पेटली. बाहेरून जसं लोकांना दिसलं तसं लोक धावले. ती विजवली आग. तोपर्यंत तिच्या नवऱ्याला बोलवून आणलं. बाजीराव माटे पण आले. तिला उचलून नेलं मेवा हॉस्पिटलला. ती सगळ्यांना काय म्हणते, भा तोंड एक आवाज 2. ती सगळ्यांना काय म्हणते, माझ्या नवऱ्याने मला जाळलं. सगळ्यांना सांगत फिरली की माझ्या नवऱ्याने मला जाळलं. बाई म्हणे तू खरं सांगते? हो म्हणे, माझ्या नवऱ्याने मला जाळलं. आणि तिचा नवरा तिच्या घरी नव्हता ज्यावेळेस ती जळली. तर बाजीरावजी माटे यांनी तिला आणि काही तिचे एरियातले लोक घेऊन मेवा हॉस्पिटलला गेले. तिची शेवटची जबानी घ्यायसाठी पोलीस त्या ठिकाणी आले. एकदम 99% जळली होती. जेव्हा पोलीस त्यांच्याकडे आले आणि पोलिसांनी बयान घेतला, पहा आता काय बयान देते ती. बाई तुला कोणी जाळलं का? नाही म्हणे, मला माझ्या नवऱ्याने नाही जाळलं. मी स्वतःच रागाच्या भरात आपल्या अंगावर तेल टाकलं आणि डब्बीची काडी लावली. मी स्वतःहून जळले. पहा भगवंतांनी बाजीरावला कसं सोडवलं. आता या बाईचा उद्धार झाला नाही. ती बाई आता या बाईचं प्रेत शांतीनगरच्या घाटावरती जाळलं आणि तिची हवा स्पर्श झाली एका ब्राह्मण बाईला. ती ब्राह्मण बाई काय म्हणते आपल्या नवऱ्याला, मी बाजीराव माटेची पत्नी आहे म्हणे. तो ब्राह्मण एकदम आश्चर्यचकित झाला की ही म्हणते की माझी पत्नी मला म्हणते की मी बाजीराव माटेची पत्नी आहे. मला चोडी बांगडी दिली नाही, हळदी कुंकू दिलं नाही म्हणून मी आली. अरे पण ही माझी पत्नी आहे, हे मला कसं म्हणून राहिली? त्याला आश्चर्य वाटत होतं. त्यांनी विचार केला की पहिले माहिती काढावं की हा बाजीराव माटे. त्याला माहित होतं बाजीराव माटेचं नाव. त्यांनी येऊन त्यांना सांगितलं. जेव्हा बाजीराव माटे आणि ते त्यांच्या घरी आले तेव्हा बाजीराव माटे त्यांना विचारतात की काय? तुम्ही विचारा म्हणे. तिच्या नवऱ्याला तुम्ही विचारा म्हणे. आणि त्यांनी विचारलं म्हणे बाई काय झालं? मी म्हणे बाजीराव माटेची पत्नी आहे, मला हळदी कुंकू दिला नाही, चोडी बांगडी केली नाही म्हणून मी आली. पांगणी हे तर अशी म्हणून राहिली. आता काय करायचं म्हणे? बाई तुझी इच्छा काय आहे म्हणे. ती बाई काय म्हणते, मला माझ्या गुरुच्या घरी घेऊन चला. तुझे गुरु कुठं राहतात? कामठीला आपल्या टिमकीला राहतात. महानत्यागी बाबा जुंगईजीकडे मला घेऊन चला म्हणे. तिला ठीक आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 8:30 वाजता बाबाच्या घरी घेऊन आले. एक सेवक मंडळाचे कार्यकर्ते, खरबी या परिसरातले कार्यकर्ते रविभाऊ गायदेने हे सुद्धा आपल्या मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील. तसेच बोकडे साहेब ते सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील. त्यांना विनंती करतो या. तर त्या बाईला घेऊन बाजीरावजी माटे आणि तिचा नवरा बाबाच्या घरी आले. बाबा जेवण करत होते दुपारच्या वेळेस. हे जाऊन बसले. बाबा बाहेर आले आणि बाबांनी विचारलं बाजीरावजी कसं येणं केलं म्हणे. बाबाचा पहिला शब्द राहत होता, कोणी आला तर ओळखीचा असला तर कसं काय येणं केलं. तसं बाबांनी विचारलं, बाबा बाजीरावजी तुम्ही कसं येणं केलं? बाबा म्हणे हे आमच्या एरियातले, त्यांचं नाव सांगितलं. म्हणे यांना ही यांची पत्नी आहे आणि यांची पत्नी काय म्हणते जरा ऐका. बाबा काय म्हणतात, मी असल्या तसल्या गोष्टी ऐकत नाही म्हणे, तुम्ही ऐका काय म्हणते. काय म्हणतात बाबा, मी याची त्याची ऐकत नाही म्हणे, तुम्ही ऐका. तुम्ही माझ्याकडे आले तर कशाला आले ते सांगा. बाबा म्हणे ही बाई म्हणते मी बाजीराव माटेची पत्नी आहे, मला हळदी कुंकू दिलं नाही, चोडी बांगडी दिली नाही म्हणून मी आली. तर विचारा म्हणे तिला, त्या म्हणे चोडी बांगडी. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं बाबाच्या समोर,
तेव्हा ती बाई तशीच बोलायला लागली. तेव्हा आता बाबा काय म्हणतात, भाव आणि बाई तू माझ्याकडे कशासाठी आली. पहा त्या बाईनं ओळखला, आपण नाही ओळखत. चाहे कितीही सेवक जुना असो की कसाही असो, आपल्याला स्वार्थ समजला, आपण स्वार्थी आहो म्हणून आपण भगवंताला ओळखत नाही. मेल्यावर ती बाई ओळखून राहिली, पहिले नाही मानली पण गेल्यावर मानली. काय म्हणते ती बाई, त्या बाईला विचारलं, बाई तू माझ्याकडे कशासाठी आली. बाई काय म्हणते, बाबा मला मुक्ती द्या. काय म्हणते ती बाई, बाबा मला मुक्ती द्या म्हणे. जा बाई तुला मुक्ती दिली म्हणे. इतकं बोलता बरोबर ती बाई धाडकन मागं पडली, भिंतीवर आदळली आणि तिचा नवरा धावला. बाबा काय म्हणते तिच्या, तुम्ही बसा म्हणे आपल्या जागेवर. तीच उठत. ती बाई 2-3 मिनिटांनंतर सावरली, उठून बसली, आपले केस विखुरलेले चांगले केले आणि ती आपल्या नवऱ्याला काय म्हणते, आपण इथं काहून आलो. तिला माहित नाही ती आपल्या नवऱ्याला काय म्हणते, आपण इथं काहून आलो. ही क्रिया आहे भगवंताची. या मार्गामध्ये, या कलियुगामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीमुळे हे लाभलं. आपण भाग्यवान आहोत. जर आपल्याला आपलं जीवन साधायचं असेल तर बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करावं लागल, तरच आपलं जीवन साधल. म्हणून आजच्या प्रसंगी सर्व सेवकांना हात जोडून एवढीच विनंती करतो की बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करा. मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करीन आणि याच ठिकाणी मी आपल्या शब्दाला विराम देतो. सर्व